गुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरम्। शुकासारिके पूर्णवैराग्यदाचे वसिष्ठापरिज्ञानयोगेश्वराच कविवाल्मीकासारिकामान्य ऐसा नमस्कारमा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। भगवंताच्या चरणी, गुरुदेवांच्या चरणी व समर्थ रामदास स्वामींच्या चरणी वंदन करून आज आपण या शिबिराची सुरुवात करू। येथे आलेले सगळे साधक भाविक मंडळींना माझा हरिओम नमस्कार। या शिबिरामध्ये आपण खूप छान असा जो ग्रंथराज दासबोध त्यामधील सर्वोत्तम विषय म्हणजे भक्तीचा विषय, नवविधा भक्ती, तो आपण पाहणार आहोत। पण सुरुवात भगवंताच्या नावाने आपण करू। 2 मिनटं भगवंताचं नामस्मरण। श्रीराम जय श्रीराम, जय राम जय जय राम। ओम श्रीराम जय जय श्रीराम, जय राम जय जय राम। ओम 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 श्रीराम, श्रीराम, जय राम जय जय राम। ओम श्रीराम, श्रीराम, जय राम जय जय राम। ओम जय जय राम। ओम जय जय राम। ओम सियावर रामचंद्र की, पवन सुत हनुमान की, श्री सद्गुरुनाथ महाराज की। दासबोध ग्रंथ आपल्या सगळ्यांच्याच परिचयाचा ग्रंथ आहे। जेव्हा विषयाची सुरुवात करतात तेव्हा परंपरा अशी आहे की थोडक्यात ग्रंथाचा परिचय करून घेतला पाहिजे। म्हणून समर्थांनी स्वतःच या ग्रंथाच्या पहिल्या समासामध्ये या ग्रंथाबद्दल सांगितलं आहे की हा ग्रंथ काय आहे, इथे काय सांगितलं आहे।
तर सुरुवातच ते करतात, म्हणतात की ग्रंथानाम दासबोध, गुरुशिष्यांचा संवाद, येथ बोलिला विशद भक्ती मार्ग. म्हणे हा जो ग्रंथ आहे हा संवाद आहे. आपल्या हिंदू धर्मग्रंथांचं वैशिष्ट्य म्हणजे संवाद रूपातच सगळं ज्ञान इथे दिलेलं आहे. शिवपार्वती संवाद, रामायण म्हणजे काय? शिवपार्वती संवाद. पार्वतीने विचारलं राम कोण आहे, तर शंकरांनी उत्तर दिलं. सुत शौनक संवाद, सगळ्या पुराणांमध्ये काय? सुत शौनक संवाद. भागवतामध्ये परीक्षित महाराज वक्ते आहे आणि शुकदेवजी काय आहे? नाही स्वामीजी, आता तुम्हीच सांगा, तुम्ही बसला आहे म्हणून. शुकदेवजी वक्ते आहे, आणखीन परीक्षित महाराज श्रोते आहे. स्वामीजी तुम्ही जे म्हणाल ते आम्ही मान्य करू. असं नाही, चूक असेल तर. शुकदेव महाराजांनी पहा प्रवचन केलं, परीक्षित महाराजांनी ऐकलं. सगळ्या उपनिषदांमध्ये सुद्धा आपण पाहतो संवाद आहे. मुंडकोपनिषदमध्ये शौनक ऋषी आहे, शौनको हवै महाशाल. अंगिरस ऋषी आहे वक्ते. तर संवाद ही फार छान पद्धत आहे उपदेश देण्याची. शिष्य प्रश्न करतो आणि मग गुरु किंवा आचार्य उत्तर देतात. भगवद्गीता पूर्ण काय आहे? संवादच आहे. मी नेहमी सांगत असतो तिथे संवाद आहे, वाद नाही आहे. घरी आपण वाद जास्त करतो, संवाद कमी करतो. तुटे ना वाद संवाद तो हितकारी. संवाद असा असायला पाहिजे ज्यांनी आपलं हित झालं पाहिजे आणि ज्ञान झालं पाहिजे. संवादाचा परिणाम ज्ञान आहे, मोहाचा नाश आहे, आणि वादाचा परिणाम हेडेक आहे. पण इथे काय? संवाद आहे, गुरुशिष्यांचा संवाद. आणि इथे तसं तर अनेक विषय समर्थांनी मांडले आहे, पण मुख्य भक्तीचा निश्चयो असं ते स्वतःच म्हणतात. आणि येथ बोलिला विशद भक्ती मार्ग. तसं तर या ग्रंथामध्ये एवढे विषय, पिंड, ब्रह्मांड, लौकिक, पारलौकिक सगळे विषय आहे. जग काय आहे, आत्मा कोण आहे, पुनर्जन्म काय आहे, जीव काय आहे, माया काय आहे, पंचतत्व काय आहे की नाही. मग मूर्ख कोण आहे, पढत मूर्ख कोण आहे, मग साधू कोण आहे, गोसावी कसा असायला पाहिजे, महंत कसा असायला पाहिजे. म्हणजे अनंत विषय यामध्ये मांडले आहेत त्यांनी. संपूर्ण जगाचा त्यांनी अभ्यास केला आहे, जीवनाचा अभ्यास केलेला आहे. जसं म्हटलं आहे ना, व्यासोच्छिष्टम जगत सर्वम. त्याचप्रमाणे समर्थांनी सुद्धा एकही विषय सोडला नाही. म्हणजे प्रापंचिक माणसाला जे माहीत नाही ते त्यांना माहीत आहे, आणि ते त्यांनी इथे लिहिलं आहे. कसं व्यवहार करावा, म्हणजे वर्तन, वागणूक, सामान्य जीवन कसं जगावं हे सुद्धा सांगितलं आहे. आणखीन आत्मज्ञानसुद्धा सांगितलं आहे. म्हणजे दोन टोक आहे. म्हणजे रोज सकाळी तोंड धुवायचं हे सुद्धा सांगितलं आहे त्यांनी. दात घासोनी. आणखीन तिकडे मग गुहेमध्ये एक संन्यासी किंवा महंत त्यांनी कसं राहायला पाहिजे, समाधी कशी लावली पाहिजे हे सुद्धा सांगितलं आहे. म्हणजे अफाट आहे त्यांचं ज्ञान. तर विषय तर भरपूर आहे, पण सध्या आपल्या शिबिरामध्ये आपण जो विषय घेणार आहे तो भक्तीचा विषय आहे. समर्थ स्वतः मोठे रामभक्त यांनी पुरश्चरण केलं आहे. 13 कोटी काय
पुरश्चरण जप केला आहे. श्रीराम जय राम जय जय राम. नाशिकला टाकळी येथे ती ठिकाणं आहे अजूनही. तर त्यांना भक्तीचं मर्म माहीत आहे, भक्तीचं रहस्य माहीत आहे, भक्तीचे प्रकार माहीत आहे, भक्ती करायची कशी, भक्तीमध्ये अडथळे काय आहे, संपूर्ण विषय त्यांच्यासमोर म्हणजे ज्याला म्हणतात ना करामलकवत, हस्तामलकवत. हातामध्ये असं काही एक फळ ठेवलेलं असतं ते किती स्पष्ट दिसतं, बोर वगैरे. तुम त्रिकाल मुनिनाथा विश्वबदर जिमी तुम रे हाथा, असं वाल्मिकी ऋषींना प्रभू रामचंद्र म्हणतात की तुमच्यासाठी काहीच लपलेलं नाही, सगळं स्पष्ट आहे. तर स्पष्ट ज्ञानासाठी ही उपमा दिली जाते की हातामध्ये जसं बोर आहे. तर समर्थ रामदास स्वामींना असं ज्ञान सगळं स्पष्ट आहे म्हणून त्यांनी सविस्तर इथे वर्णन केलं आहे. तर नवविधा भक्ती आणि ज्ञान बोलिले वैराग्याचे लक्षणं, बहुधा अध्यात्म निरोपिले. सुरुवातीला ते म्हणतात की इथे ज्ञान, भक्ती, वैराग्य, अध्यात्म हे सगळे सांगितले. आणखीन मुख्य भक्तीचा निश्चयो, शुद्ध ज्ञानाचा निश्चयो, आत्मस्थितीचा निश्चयो बोलिला. हे त्रिवेणी आहे, ज्ञान, भक्ती, वैराग्य तिन्ही पाहिजे. आता इथे जेव्हा आपण म्हणतो भक्ती, तर भक्तीचा अर्थ काय, भक्ती म्हणजे काय. लोकांच्या मनामध्ये भक्तीचे वेगवेगळे अर्थ आहे. भक्ती करणे म्हणजे काय, तर म्हणजे रोज सकाळी काय देवदर्शनासाठी जायचं म्हणजे भक्ती आहे. म्हणजे हा फार मोठा भक्त आहे, रोज सकाळी कुठे जातो, मंदिरात जातो. म्हणजे हा फार मोठा भक्त आहे, रोज भाजी घ्यायला जातो तेव्हा आधी लांबून देवाला नमस्कार करतो, चप्पल काढून, अर्धी चप्पल काढून असं हाय हॅलो बघा. फार मोठा भक्त आहे रोज तो. किंवा कोणी खूप भजन म्हणत आहे म्हणे हा मोठा भक्त आहे. कोणी जोरजोराने आरत्या म्हणत आहे म्हणे हा फार मोठा भक्त आहे. एकही देवाला सोडत नाही, सगळे देव एकानंतर एक आरती. कोणी तासनतास पूजाच करत आहे म्हणे हा भक्त आहे ना. असे कल्पना आहे लोकांची. म्हणे हा खूप जप करतो म्हणून हा काय म्हणवला जातो, भक्त. तसे भक्तीचे लक्षणं आपल्या डोक्यामध्ये, मनामध्ये आहे. पण खरी भक्ती म्हणजे काय याच्यावर विचार केला पाहिजे. तर पहा, भक्तीबद्दल असं सांगितलेलं आहे, भजनम भक्ती, भजनम नाम रसनम भक्ती. भजनम भक्ती, भगवंतामध्ये रस घेणं, आस्वादन घेणे. भगवंताच्या लीलेमध्ये, कथेमध्ये आपलं जर मन रमत आहे खूप आणि उठावं असं वाटत नाही आहे, म्हणजे काय आहे, भक्ती आहे. कारण भगवंत कसा आहे म्हणजे रसस्वरूप आहे, रसो वै सः. तर जर आपल्याला रोमांच होत आहे, अश्रुधारा वाहत आहे, गळा अवरुद्ध होत आहे, तर म्हणे हे भक्तीचे लक्षण आहे. गदगद गिरा नयन बह नीरा, रामायणामध्ये असं वर्णन आहे. तर भजनम नाम रसनम, रस घेणे आणि असं वाटणे की अजून ऐकायचं, अजून ऐकायला पाहिजे, अजून ऐकायला पाहिजे. जर अशी मनाची अवस्था आहे म्हणजे काय आहे, तर म्हणे भक्तीचं अंकुरण झालेलं आहे तुमच्यामध्ये. पण याच्या उलट जर असं वाटत आहे आता केव्हा संपेल हे, भक्त्याकडे घड्याळ आहे की नाही, तो पाहत आहे की नाही, जर अशी जर वृत्ती असेल म्हणजे भक्ती नाही आहे. तर रस घेणे, त्याची गोडी लागणे, आवडीने जेव्हा आपण ऐकतो ना, तर त्याला म्हणतात भक्ती.
भगवंताविषयी प्रेम असणे, प्रेम. पण ज्याच्याविषयी प्रेम असतं त्याच्याबद्दल आपण खूप ऐकायची इच्छा असते. आपल्या मुलाबद्दल, आपल्या मित्राबद्दल जो आपला फार प्रिय आहे त्याच्याबद्दल जर कोणी चांगलं चांगलं सांगायला सुरुवात केली तर आपण म्हणून अजून सांग, अजून सांग. त्याचप्रमाणे देवाबद्दल जर प्रेम असेल तर देवाची चर्चा करायला आवडते. सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रतान् परस्परं भावयन्त. एकमेकाशी जेव्हा हनुमंत विभीषणाकडे गेला तिकडे लंकेमध्ये, दोघंजण भगवंताविषयीच बोलत आहे, रामाबद्दल. जसे दोन कलाकार, दोन संगीतकार कशाबद्दल बोलतील? संगीताबद्दल. दोन चित्रकार चित्राबद्दल, दोन शिल्पकार शिल्पाबद्दल. त्याचप्रमाणे दोन भक्त भगवंताबद्दल. तर भगवंताबद्दल चर्चा करण्यास खूप आनंद येत असेल तर म्हणे ही हे लक्षण आहे. दुसरं म्हणतात भागो भक्ती, ही एक असा शब्द आहे भागो. हिंदीचा भागो नाही, नाही तर ठीक आहे आता पळतो आम्ही. भाग खरं म्हणजे संस्कृत शब्द आहे. भाग भक्ती. भाग म्हणजे विभाग, म्हणजे असं त्याचा अर्थ आहे मी भगवंताचा भाग आहे, अंश आहे असं समजणं म्हणजे भक्ती. मी त्याच्यापासून एकदम वेगळा आहे, लांब आहे, दूर आहे असं नाही. मी त्याचा अंश आहे, अवयव आहे, अंग आहे, तो अंगी आहे. हे लक्षण सांगितलेलं आहे. गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये एक श्लोक येतो, आठवतं आहे का तुम्हाला? अंश अंशी इथे सांगितलं आहे. 15वा अध्याय पाठ करून घ्या तुम्ही. आश्रमामध्ये त्याच्यामुळे जेवण मिळतं. कोणत्याही आश्रमात गेला की 15वा अध्याय येतो का असं विचारतात तिकडे उत्तर भारतामध्ये. जेवण देणारा जो अध्याय आहे तो 15वा आहे. तर त्याच्यामध्ये एक श्लोक आहे, ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन आहे ना. तर जीव जो आहे, आपण जे जीव आहोत तो काय? मम एव अंश, माझाच अंश आहे. जो प्रतिबिंब आहे ना तो बिंबाचाच काय अंश आहे. बिंब एक आहे, प्रतिबिंब अनेक आहे. तर ईश्वर एक आहे, जीव अनेक आहे. आणि दोघांमध्ये काय संबंध आहे? दोघांमध्ये तर म्हणे अंशांशी. यथा सुदीप्तात पावकात विस्फुलिंगा सहस्रश प्रभवन्ते स्वरूपा. उपनिषदामध्ये कसं एक उपमा दिली, एक उदाहरण आहे. म्हणे अग्नी आहे, अग्नी जळत आहे मोठा आणि त्याच्यावरून जसे ठिणग्या निघत आहे त्याला म्हणतात स्फुल्लिंगा, विस्फुलिंगा. तर म्हणे ईश्वर त्या मोठ्या अग्नीप्रमाणे, आपण ठिणग्याप्रमाणे. आणि पहा अग्नीचे गुण त्या ठिणगीमध्ये सुद्धा आहे. उष्ण आहे ना, गरम आहे, प्रकाशी आहे, ते ठिणगीसुद्धा जळू शकते. तर जर मी देवाचा अंश आहे तर देवाचे गुण माझ्यामध्ये सुद्धा आहे असं. म्हणून स्वामी विवेकानंद म्हणायचे अमृतस्य पुत्राः. आपण सगळे कोण आहे? अमृताचे पुत्र आहोत. पापाचे पुत्र नाही आहे. यू आर नॉट द चाइल्ड ऑफ और चिल्ड्रन ऑफ सिन असं नाही आहे. अमृतस्य पुत्र. म्हणून ईश्वराप्रमाणे आपल्यामध्ये सुद्धा गुण आहे, फक्त त्याला आता अभिव्यक्त करायचे. अज्ञानामुळे ते गुण झाकलेले आहे. ईश्वर आणि जीवामध्ये काय फरक सांगितला आहे? ईश्वरामध्ये 6 गुण आहे आणि ते अनंत प्रमाणात आहे. अनेक वेळा मी सांगितलं आहे ते, तो श्लोक सांगितला आहे. विष्णू पुराणामधील एक श्लोक आहे, ऐश्वर्यस्य समग्रस्य धर्मस्य यशस्श्रिय. ईश्वर म्हणजे काय? ज्याच्यामध्ये 6 गुण आहे
आणि ते काही सीमित नाही आहे, अनंत आहे. धर्म आहे त्याच्यामध्ये, ऐश्वर्य आहे, त्यानंतर श्री आहे, लक्ष्मी, श्रीपती म्हणून म्हणवला जातो तो. त्यानंतर यश, यशस्वी आहे. पाचवं गुण त्याच्यामध्ये आहे वैराग्य. तो आसक्त होत नाही, विरक्त आहे, वैराग्य. गोकुळ वृंदावन सोडलं तर परत गेला नाही तो तिकडे. तर वैराग्य आहे. आणि शेवटी म्हणजे मुक्त, तो मुक्त आहे. आपण गुरुदेवांच्या 108 नावामध्ये शेवटचं नाव घेतो ना, नित्यशुद्ध बुद्ध मुक्त स्वभाव. तर भगवंतही मुक्त आहे. तर हे 6 गुण आहे. नित्यमुक्त आहे, नित्यविरक्त आहे, धार्मिक आहे, संपत्ती अनंत आहे, वैराग्य अनंत आहे, सगळं अनंत अनंत आहे. आता जर मी त्याचा अंश आहे तर माझ्यामध्ये सुद्धा हे गुण आहे, पण अनंत नाही आहे, काय सीमित आहे, मर्यादित आहे. म्हणून गुरुजी नेहमी म्हणतात की आपण सगळे ईश्वर आहोत, पण आपण मिनी गॉड आहोत, मिनी गॉड, छोटे छोटे छोटे. म्हणून आपल्या कंपनीजसुद्धा कशा लिमिटेड कंपनीज. भगवंताच्या काय अनलिमिटेड कम्स. तर भाग भक्ती म्हणजे जेव्हा आपण असं समजतो की मी देवाचा अंश आहे. हे पण आपल्याला किती बरं वाटतं, मी त्याचाही अंश आहे, एवढा मोठा त्या परमात्म्याचा मी अंश आहे. जर एखादा आपला मित्र असेल आणि तो फार श्रीमंत असेल तर आपल्याला किती बरं वाटतं, अरे मी त्याचा मित्र आहे. तर भय, चिंता, काळजी मग नसेल, कारण माझ्या पाठीशी तो आहे. तर ईश्वर अंश जीव अविनाशी, रामायणामध्ये सुद्धा असं म्हटलेलं आहे. तर भक्ती म्हणजे जो सतत आपल्याला देवाशी जुळलेला मानतो. लक्षात घ्या, प्रल्हादाबद्दल सांगितलं आहे. प्रल्हाद नेहमी असंच समजत होता की मी देवाच्या मांडीमध्ये आहे, देवाच्या आलिंगनात आहे. गोविंद परिरंभित असं म्हटलेलं आहे. तर भाग भक्ती, पहिलं काय सांगितलं, भजनम भक्ती. हां, आता तिसरं भक्ती म्हणजे काय, त्यामुळे भंजनम भक्ती. भंजनम भक्ती काय करते तर म्हणे नाश करते. भंजन करणे म्हणजे काय, तोडणे, फोडणे, नाश करणे. तर जे अज्ञान आहे, विकार आहे, चुकीच्या सगळ्या सवयी आहे, त्याचा नाश करणारी कोणची वृत्ती आहे, भक्ती. म्हणून आपण रामरक्षेमध्ये एक श्लोक म्हणतो, भर्जनम भवबीजानाम, पुढेच म्हणा, अर्जनम सुखसंपदाम, तर्जनम यमदूताम, राम रामेति गर्जनम. काय छान श्लोक आहे, भर्जनम, गर्जनम, तर्जनम. तर तिथे पहिलेच वाक्य काय, भर्जनम भवबीजानाम. भवबीज जे अज्ञान आहे त्याला भाजून टाकणारं काय, राम. राम राम इति गर्जनम. राम नावाची जर गर्जना केली तर भवबीज जळून जाईल. भवभंजन असं नाव आहे देवाचं. मम हृदय कंज निवास कुरु कामादि खलदल गंजनम. गंजनम, भंजनम, भर्जनम. भक्ती हे काम करते. त्यानंतर ते म्हटलेलं आहे, तर्जनम यमदूतानाम. यमदूत लोकांना पळवून लावते. तर्जनम म्हणजे काय, मारणे किंवा पळवून लावणे. ही जी हे बोट काय आहे, तर्जनी म्हणतात त्याला. भांडण करतो तेव्हा याचा उपयोग करतो, तुला पाहून घेईन मी, तू इथून निघून जा. अहंकाराचा हा बोट आहे, प्रतीक. मी आहे, तू आहे, तू मे. त्यामुळे यमदूत जर आले तर त्यांना पळून लावणारी जी आहे वृत्ती, भक्ती.
क्रियते तस्य यमेन न चर्चा. भजगोविंदमध्ये म्हटलेलं आहे. भगवद्गीता किंचिदधीता गंगाजललवयौ कणिका पीता सकृदपि येन मुरारी समर्चा क्रियते तस्य यमेन न चर्चा. म्हणजे ज्यांनी एकदा पूजा केली, एकदा भगवंताचं नाव गेलं, मग यमराज तिकडे वळून पाहत नाही. म्हणे हा माझ्या ताब्यातून सुटला, आता याच्यावर माझं कंट्रोल नाही. तर पहा, असं भगवंताचं नाव आणि ती भक्ती. तरजनम यमदूतानां राम रामेति गर्जनम, तर भंजनम भक्ती. अच्छा, चौथं भक्तीचा अर्थ काय? तर म्हणे भक्ती शब्द भज धातूपासून उत्पन्न होतो, निर्मित होतो. तर भज धातूचा अर्थ काय आहे? कोणी सांगेल? भजगोविंदम नाही वाचलं? भज सेवायाम, भजन करणे म्हणजे सेवा करणे, माहिती आहे? भज धातूचा अर्थ आहे. भज बरं का, भजी नाही. हां, भज. भज सेवायाम. संस्कृतमध्ये भजन शब्दाचा अर्थ नुसतं पेटी तबला घेऊन गाणं म्हणणं नाही, सेवा करणे. भगवंताचं काय दास बनून सगळं काही काम करणे, याला काय म्हणतात? भजन करणे. भगवंताला आपलं काय म्हणतात, तो माझा मालक आहे हां, असं स्वीकार करणे. मी त्याची सेवा करीन, तो जर माझ्या पाठीशी आहे तर मला काही काळजी नाही. मी त्याची सेवा करत आहे, तो माझ्यावर कृपा करत आहे. त्याचा आश्रय घेणे, आलंबन घेणे, हां, याला म्हणतात भक्ती. जर ते मला अर्जुनाचं ते आठवलं. अर्जुन आणि कृष्णाचा एक संवाद आहे. कृष्ण आहे ना गमतीने अर्जुनाला म्हणतो, जेव्हा महाभारत युद्ध होणार होतं त्यावेळेस अर्जुन आणखीन दुर्योधन दोघंजणं गेले भगवंताकडे. गोष्ट माहीत आहे तुम्हाला, झोपले आहे कृष्ण. दुर्योधन डोक्याशी उभा आहे, आणखीन अर्जुन पायाशी. कारण दुर्योधनाला सगळ्यांच्या डोक्यावर बसण्याची सवय, म्हणून तिथे सुद्धा तो. पण अर्जुन भक्त आहे. तर आता पहा, अर्जुनाचा भगवंतावर किती विश्वास आहे. तो म्हणतो, देवा जर तू माझ्याकडे असेल तर मला काही काळजी नाही. तर तुम्हाला माहिती आहे, अर्जुनाने देवाला निवडलं, दुर्योधनाने काय नारायणी सेना सैन्य. तर कृष्णाने गमतीने एक वाक्य असं उच्चारलं. कृष्ण आणि अर्जुन काय दोन्ही मित्रसुद्धा आहे ना, तर एकमेकाशी विनोद करत आहे, गंमत करत आहे. तर हिंदीमध्ये तो संवाद आहे खूप छान. कृष्णाने सांगितलं अर्जुनाला, हार निश्चित है तेरी, हार निश्चित है तेरी, हरदम रहेगा उदास. तुझं हार निश्चित आहे तुझी, आणि नेहमी तू उदास राहिले. माखन दुर्योधन ले गया, छाछ बची है तेरे पास. छाछ म्हणजे ताक. तर लोणी तर तो दुर्योधन घेऊन गेला सगळं सैन्य, तुझ्याकडे फक्त छाछ बची है तेरी पास. तर अर्जुन काय म्हणतो, जीत निश्चित है माधव, दास होता नहीं उदास. माझा विजय निश्चित आहे, मी कधी उदास होत नाही. जीत निश्चित है मेरी, दास होता नहीं उदास. माखन लेकर क्या करूं जब माखन चोर है मेरे पास. हां, जर लोणी घेऊन काय करू, चोरणारा माझ्याकडे. याला म्हणतात भक्ती. पहा, एका देवावर त्याला विश्वास आहे की एक जर तो अस्त्रशस्त्र घेतला नाही तरी चालेल. एक भरोसो एक बल एक आस विश्वास असं म्हणतात. तर भक्तीचं हे लक्षण आहे. तो सगळं काही सोडून दिले पण देवाला सोडणार नाही. तर हे भक्तीचे सगळे काय
लक्षणं सांगितलेलं आहे. भंजनम भक्ती, भागो भक्ती, भजनम भक्ती, सेवा भक्ती, असं आश्रय घेणे. आता जर ही भक्ती आपल्याला वाढवायची असेल तर काय करावं प्रश्न तर आहे ना. ठीक आहे, भक्तीची परिभाषा तुम्ही सांगितली. अच्छा, त्याच्या आधी एक मुद्दा असा महत्त्वाचा आहे की भक्ती का करावी. हां, शेवटी का भक्ती पाहिजे. हे पहा, असं आहे, एक असतं साध्य आणि एक आहे साधन. साध्याप्रमाणे आपण साधनेचं काय निवड करतो. तर जर भक्ती साधन आहे तर भक्तीने मला मिळेल का हे मला माहीत असायला पाहिजे ना. साध्य काय आहे आपले जीवनाचं आधी हे माहिती असायला पाहिजे, मग आपण साधनाची निवड करू. आपल्याला जर मुंबईला जायचं असेल तर मग आपण तिकीट घेऊ काय मुंबईचं. आता तिकीटाची जी खिडकी आहे तिथे आपण गेलो आणि त्याने विचारलं कोणतं तिकीट देऊ. म्हणे कोणचंही द्या तुम्ही. म्हणे कुठे जायचं. म्हणजे कुठेही जाईन मी. आता असं जर असेल तर म्हणे ठरवलं नाही आहे कुठे जाईन आहे. तर आधी साध्य आपण ठरवतो आणि मग साधन. तर सगळ्यांच्या जीवनाचं साध्य खरं म्हणजे एकच आहे. सगळ्यांचं इष्ट, आपण इष्ट म्हणतो ना, आराध्य किंवा इष्ट. तुमचा इष्ट काय, तुमचा इष्ट काय. म्हणे माझा राम आहे, याचा कृष्ण आहे, याचा शिव आहे. खरं म्हणजे सगळ्यांचं इष्ट एकच आहे, ते आहे परम आनंद, परमसुख. त्या जर सुखाची प्राप्ती करायची असेल तर मग आता प्रश्न आहे की काय साधन करावं. तर म्हणे मग आहे भक्ती. कळतं आहे का. साध्याप्रमाणे साधनेचं निवड होतं, लक्षात घ्या. आत्ता जसं सांगितलं मी. सध्या काय झालेलं आहे माहीत आहे. साध्य तर सगळ्यांचं एक आहे, मला आनंद पाहिजे, सुख पाहिजे, समाधान पाहिजे. पण त्यासाठी जे साधन आपण निवडलं आहे ना ते चुकीचं आहे. म्हणजे काय, पापकर्म आहे, चुकीच्या सवयी आहे, विकार आहे. आणि पाहिजे काय मला, आनंद, समाधान. तर हे असं आहे, मुंबईला जायचं आहे पण दिल्लीचं तिकीट घेतलं आहे. कळतं आहे ना. ईर्ष्या, द्वेष हे सगळे भरलेले आहे. आणि पाहिजे काय, मला देवा परमानंद द्या. ते तुकडोजी महाराज म्हणतात ना, देव बाजारचा भाजीपाला नाही हो, मनी नाही भाव, आणि म्हणे देव मला पाव. देव अशाने भेटायचा नाही हो, देव बाजारचा भाजीपाला नाही. तर मनामध्ये जे गुण पाहिजे, या सवयी पाहिजे, त्या सगळ्या जोपर्यंत आपण. तर आता पहा, वेगवेगळे मार्ग सांगितले, जसं ज्ञान मार्ग, भक्ती मार्ग, योग मार्ग. सगळ्यांच्या हे सगळे मार्ग आहे आणि याच्यामध्ये वेगवेगळे साधनं सांगितलेले आहे. जसं ज्ञान मार्गामध्ये काय 3 टप्पे सांगितले. श्रवणम, मननम, निधिध्यासनम. म्हणजे हे तुम्ही केलं तर तुम्ही पोचाल. योग मार्गामध्ये काय सांगितलं आहे, तर म्हणे यम, नियम. आणि तेही 5-5 आहे. माहीत आहे का यम नियम. सत्य, अहिंसा, स्थेय, ब्रह्मचर्य, परिग्रह. मग नियम आहे 5. शौच, तप, स्वाध्याय, संतोष, ईश्वर प्रणिधान. योग मार्ग आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, हे अष्टांग. त्याचप्रमाणे भक्तीमध्ये 9 भक्तीचे 9 टप्पे आहे. भक्तीचे 9 प्रकार आहे, 9 पायऱ्या आहे. ते काही तुम्हाला म्हणायचं असेल. 9 रंग आहे, नवरंग. भक्तीचा रंग आहे. तर इथे समर्थांनी एक समासामध्ये पहा, एक भक्तीचं सविस्तर वर्णन केलं आहे. अच्छा, आणि इथे 9 हा जो आकडा आहे, तुम्हाला आधी सांगितलं आहे मी, तुम्ही जर ऐकलं असेल किंवा माहीत असेल तुम्हाला. 9 आकडा कोणचा आकडा आहे माहिती आहे, कशाचा आहे. पूर्णत्वाचा आकडा आहे. 9 नंतर नवी संख्या येत नाही, नवीन आकडा नाही आहे.
10, 11, 12 परत काय 1, 0, 1, 2, 1, 3. म्हणून 9 संख्या ही पूर्ण ब्रह्माची संख्या असं म्हणतात. आणि म्हणून प्रभू रामाचा जन्म केव्हा झाला तर म्हणे रामनवमी. पूर्ण ब्रह्म आहे तो. आणि 9 संख्याला जर गुणा केला तुम्ही कोणत्याही संख्याने आणि मग त्या आकड्यांची काय केलं जोडलं तर काय होईल 9च येतं. 9 गुणिले 2 18, 1 आणि 8 9 वगैरे वगैरे माहीत आहे तो. तर 9 म्हणजे पूर्ण. तर इथे नवधा नवविधा म्हणतात किंवा नवधा म्हणतात. हिंदीमध्ये नवधा भक्ती म्हणतात. प्रभू रामचंद्रांनी शबरीला नवधा भक्ती सांगितली. 10 म्हणजे काय असतं प्रकार. 1धा, 2धा, 3धा, 4धा, 5धा. त्याचप्रमाणे 1विध, 2विध, 3विध. त्याप्रमाणे नवविधा भक्ती इथे सांगितली. 9 प्रकार. म्हणजे जर ही भक्ती तुम्ही केली तर तुम्ही पूर्ण ब्रह्माला प्राप्त व्हाल, प्राप्त कराल. तर एवढं मी आता हे प्रस्तावना भक्तीची सांगितली. आणि आता जसंच आपण पाहू अजून भरपूर आहे. नारद भक्ती सूत्र 84 सूत्र फक्त एकाच विषयावर आहे, भक्ती. सा तु अस्मिन् परम प्रेम रूपा. परमप्रेम भगवंताविषयी असणं तेच काय भक्ती आहे. आता इथे पहा समर्थ रामदास स्वामी काय म्हणत आहे. आता त्यांच्या ओव्या आपण वाचू आणि अर्थ पाहू. श्रीराम जय जय श्री गणनाथा. तू विद्या वैभवे समर्था. अध्यात्मविद्येचा परमार्था मज बोल व्हावे. बरोबरच आपण म्हणू. नमो शारदा वेद जननी सकळ सिद्धी जयचैनी. प्रवर्तले मननी स्फूर्ती रूपे. आता आठवू सद्गुरु. श्रोतेन पुसिले बरवे. भगवत भजन कैसे करावे. ग्रंथांतरी. होय हे येणे. हां, सर्वप्रथम इथे समर्थ रामदास स्वामी गणपतीला नमस्कार करत आहे. विघ्न हरता सुखकर्ता. तर म्हणे विद्या वैभवे समर्था. तू विद्या आणि वैभव देणारा आहे. तू माझ्यावर कृपा कर आणि मग मी ही भक्ती काय ही सांगू शकेन अशी मला तू शक्ती दे, बुद्धी दे. मग नमो शारदा वेदजननी. आत्ता आपण शारदेचं सुद्धा भजन ऐकलं. तर शारदा सरस्वती विद्येची देवी. सकळ सिद्धी जयचेनी मानस प्रवर्तले मननी स्फूर्तिरूपे. जेव्हा सरस्वतीची कृपा होते तेव्हा आपल्याला स्फूर्ती येते. आपण बोलू शकतो, विचार प्रकट करू शकतो. तर म्हणे सरस्वतीची कृपा, तिला नमस्कार. आणि मग सद्गुरूच्या चरणी नमस्कार. आणि हा सद्गुरू कोण आहे तर म्हणे देवापेक्षासुद्धा मोठा आहे. पराचाहू परऊ. म्हणून गुरु साक्षात परब्रह्म. गुरु शब्दाचा अर्थ असतो जो ज्ञान देणारा आहे तो गुरु. गुरुचे अनेक अर्थ आहे. गिरती इति गुरु. गिरती म्हणजे निगरती, जो गिळून टाकतो, अज्ञानाला गिळून टाकतो, त्याला म्हणतात गुरु. गुह्यान अर्थान रौती घोषयती इति गुरु. गुह्य अर्थ जे गुप्त आहे, जे आपल्याला काही माहीत नाही आहे, ते जो आपल्याला उकळून सांगतो, म्हणजे बाहेर अभिव्यक्त करून सांगतो, त्याला म्हणतात गुरु. हिंदीमध्ये म्हणतात गुरु म्हणजे काय. बोले जो गुरु सिखाए वो है गुरु. गुरु म्हणजे रहस्य. संगीत के गुरु, कला के गुरु, बारकाई त्याच्यातली. गुरु
आणि गुरुचा अर्थ काय? गुरुजी नेहमी म्हणतात, जो गुर्रा आहे वो गुरु, जो रागवतो मधून, टोकाटोकी कर असं न करू, तो गुरु आहे आणि त्याची गरज असते आपल्याला. तर इथे त्या सद्गुरूंच्या चरणी नमस्कार. अच्छा, समर्थांचे गुरु कोण? प्रभू रामचंद्रच गुरु आहे त्यांचे. कृपा केली दाशरथीने. हां, तर रामालाच जणू काही नमस्कार करत आहे. जो ज्याचा गुरु त्यांनी त्याचा नमस्कार करावा आणि मग ही भक्ती काय समजण्याचा प्रयत्न करावा. तर म्हणे आता इथून सुरुवात आहे. श्रोतेन पुसिले बरवे, भगवत भजन कैसे करावे. श्रोत्यांनी काय प्रश्न विचारला की भक्ती कशी करावी. कारण इथे काय आहे, दासबोध ग्रंथ गुरु शिष्यांचा संवाद आहे. तर शिष्याने विचारलं की तुम्ही मागच्या समासामध्ये दशकामध्ये भक्तीबद्दल थोडंफार बोलला आहे, पण आता भक्ती कशी करावी हे आम्हाला आता सांगावं. भगवत भजन इथे भजन म्हणजे परत काय, भक्ती शब्द दिलेला आहे भजन. भगवत भजन कैसे करावे म्हणूनही बोलिले स्वभावे ग्रंथांतरी. म्हणून आता मी इथे भक्तिविषय विचार तुम्हाला काय सांगत आहे. ग्रंथांतरी म्हणजे दुसऱ्या ग्रंथामध्ये, म्हणजे आता दशकामध्ये. हे पहा, अंतर शब्दाचा अर्थ तो दुसरं, ग्रंथांतर. त्याच्यानंतर लोकापासून लोकांतर, देहापासून देहांतर. तर अंतर म्हणजे दुसरं, देहांतर लोकांतर. तर ग्रंथांतर म्हणजे आता वेगळ्या ग्रंथामध्ये. आता वेगळा ग्रंथ कोणता आहे म्हणजे वेगळ्या दशकामध्ये. आता मी भगवत भजन कसं करावं हे तुम्हाला सांगणार आहे. म्हणून सावध होऊन श्रोतेजन, म्हणजे सगळे श्रोतेजन सावध व्हा. इथे आपण असं थोडं एडिट करू शकतो, सावध होऊन शिबिरार्थी जन, सगळे शिबिरार्थी. ऐका नवविधा भजन. आता भक्ती काय 9 प्रकारची ते मी ऐकलं. आणि हे मी काही मनाने सांगत नाही आहे, सत्शास्त्री बोलिले पावन. इथे काय शास्त्रांमध्ये याचं वर्णन सांगितलेलं आहे. हे पहा, दासबोधामध्ये सुरुवातीला समर्थांनी सांगितलं आहे नाना ग्रंथांच्या संमती. हां, उपनिषद वेदांत श्रुती, जे उपनिषदामध्ये सांगितलं आहे, वेदांतामध्ये सांगितलं आहे, तेच मी सांगणार आहे, मनाने काही सांगणार नाही आहे. असंच असायला पाहिजे. नाही तर आजकाल लोक काय वक्ते आपलंच काही काही सांगत राहतात, शास्त्राचा आधारच नसतो त्याला. एकदा एका ठिकाणी मी भागवत केलं, तो तिथे माईक इन्चार्ज होता. तो म्हणाला अनेक कथाकार इथे आले आहे मुंबईमध्ये, पण म्हणे भागवत आज मी ऐकलं पहिल्यांदा. पण ते दुसरंच काही सांगत राहतात, भागवताचा एकही श्लोक कधी सांगत नाही. तर ग्रंथाच्या आधारे केलं पाहिजे ना. ग्रंथ प्रमाण आहे, वेदाः प्रमाणम. तर म्हणून इथे समर्थ आधीच सांगतात की जे शास्त्रांमध्ये सांगितलं आहे तेच मी सांगणार आहे. आणि जे कोणी हे ऐकतो त्याचं काय जीवन पवित्र होतं. अच्छा, आता इथे पहा, लगेच त्यांनी एक उद्धरण दिलं, दाखला दिला आहे की आता हे नवविधा भक्ती मी सांगणार आहे, याचं मूळ आधार श्लोक कोणचा आहे. त्यामुळे भागवतामध्ये श्लोक आलेला आहे. कोणता श्लोक? श्रवणम कीर्तनम विष्णो स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यमात्मनिवेदनम. हा श्लोक भागवताच्या 7व्या स्कंदामध्ये आहे. आणि तुम्हाला माहिती आहे कोणी बोलला आहे, कोणी सांगितलं आहे? प्रल्हादाच्या मुखातून हा श्लोक आलेला आहे. असं झालं, हिरण्यकश्यपूनी एक गुरुकुल बनवलेलं आहे, माहिती आहे, भागवतामध्ये छान वर्णन आहे. एक गुरुकुल आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यांना पाठवत होतो, सगळ्या मुलांना शिकायला. आमचे एक स्वामीजी गमतीने सांगतात,
हिरण्यकश्यपूचं स्कूल आहे, त्याचं नाव काय? HK स्कूल ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी. हिरण्यकश्यपू स्कूल. पण तिथे सायन्स काही वेगळं शिकवलं जातं, कसं लोकांना मारायचं, कसं लोकांना त्रास द्यायचा. तिथे धर्म वगैरे काही नाही. तर तिथे सगळ्यांना पाठवलं, या प्रल्हादालासुद्धा पाठवलं. आणि उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तो घरी आला. सगळे पोरं जातात. हे बोर्डिंग स्कूल आहे बरं का, बोर्डिंग स्कूल. मग हिरण्यकश्यपूने विचारलं त्याला, हां बाळा, काय तू ऐकलं, काय शिक्षकांनी शिकवलं, अभ्यास कसा चालू आहे? अच्छा, त्यांनी शिक्षकसुद्धा कोणचे नेमले होते माहीत आहे? शुक्राचार्यांचे 2 मुलं आहे, षंड आणि अमर्क. ते म्हणतात षंडामर्क. आणि त्यांना असं सांगितलं होतं की देवाबद्दल काही सांगायचं नाही. तर आता हिरण्यकश्यपूला अशी अपेक्षा होती की प्रल्हाद आता काही सांगेल, देवाबद्दल सांगणार नाही, जगाबद्दल काही सांगेल. पण तो काय म्हणतो, जेव्हा त्याला विचारलं तर तो म्हणतो, बाबा, माणसाने 9 प्रकारची भक्ती केली पाहिजे. श्रवणम कीर्तनम. हिरण्यकश्यप म्हणाला, काय माझ्या शत्रूचं तर गुणगान करत आहे. मग बऱ्याच यातना वगैरे त्याला दिल्या, ती सगळी गोष्ट आहे. पण तिथे श्रवणम कीर्तनम. अच्छा, ते सगळे जे मुलं आहे ना, ते विचारतात त्या प्रल्हादाला की आपल्या शाळेमध्ये तर हे कधी शिकवलं नाही, हे सगळं ज्ञान तुला कसं काय मिळालं? आणि आपल्या शाळेमध्ये कोणी बाहेरून स्वामीजीसुद्धा आले नाही, चिन्मय मिशनमधून, किंवा की त्यांनी काही भाषण दिलं असेल तिथे. दॅट वॉज नॉट अलाउड. नो स्वामी वॉज अलाउड. नाही तर गेस्ट स्पीकर असतात ना, येतात ते. पण असंही काही नव्हतं. मग कुठून तू शिकला आहे सगळं? तर तो काय म्हणतो, म्हणजे त्याचे ते हिरण्यकश्यप डायरेक्ट त्या प्रल्हादाला विचारत नाही, पण त्या शिक्षकांना तो बोलवतो. म्हणे, हे तुम्ही काय शिकवलं आहे, नवविधा भक्ती वगैरे. तर तेव्हा ते दोघं षंडामर्क म्हणतात, नमत प्रणीतम न परप्रणीतम. आम्ही शिकवलं नाही आहे, आणखीन कोणी आलंसुद्धा नाही आपल्या शाळेमध्ये. मग म्हणे काय, नैसर्गिकी इयम मती. जन्मापासून ही मती, ही बुद्धी घेऊन आला आहे हा. आणि तुम्हाला माहीत असेल, हे सगळं ज्ञान कोणी दिलं आहे? नारदानी प्रल्हादाच्या आईला. कयादू त्याची आई आहे. हा पोटामध्ये असतानाच नारद मुनी आलेले, यायचे आणखीन सगळं शिकवायचे. तर ही या श्लोकाच्या पाठीमागची सगळी गोष्ट आहे. भागवत तुम्ही ऐका तेव्हा तुम्हाला कळेल. तर श्रवणम कीर्तनम या श्लोकाच्या आधारे आता सगळं पूर्ण विवरण केलेलं आहे. नवविधा भजन बोलिले, तेची पुढे प्रांजळ केले, श्रोती अवधान दिदले, पाहिजे आता. प्रथम भजन ऐसे जाण, हरिकथा पुराण श्रवण, नाना अध्यात्मनिरूपण, ऐकत जावे. बस म्हणे, बस याप्रमाणे आता म्हणे मी 9 प्रकारची भक्ती तुम्हाला सांगतो. आणि सगळ्या श्रोतांना परत ते काय सावध करत आहे. समर्थांचं फेवरेट शब्द म्हणजे काय, सावधान, सावध. पूर्ण मन एकाग्र करून ऐका. तर म्हणे अवधान दिले पाहिजे. आता आणखीन पहिली भक्ती काय, तर फक्त मी एक ओळ म्हणतो, पूर्ण करतो. प्रथम भजन ऐसे जाण, हरिकथा पुराण श्रवण, नाना अध्यात्म निरूपण, ऐकत जावे. आता ही श्रवण भक्ती आहे ना, याची सुरुवात केली. ऐकत जावे, ऐकलं पाहिजे. काय काय ऐकलं पाहिजे, तर म्हणे हरिकथा पुराण अध्यात्म निरूपण, हे सगळं ऐकलं पाहिजे. आता पण असं आहे, हे ऐकायला कुठे मिळेल? हां ना, जिथे मिळेल तिथे जायला पाहिजे. तर ऐकत जावे, त्यासाठी विभूतीमध्ये यावे, शिबिर अटेंड करावे, मग हे सगळं काही ऐकायला मिळेल. आता मी इथेच थांबतो.
सगळे थकून आलेले आहेत. तर फार सुंदर विषय आहे. श्रवण भक्ती कशी करावी याचं वर्णन आहे. आता बा तुम्हाला टाईम टेबल दिलेलाच आहे तुमच्या ह्याच्यामध्ये. आपले वर्ग होतील. आता संध्याकाळी 7 वाजता आहे. त्यानंतर मग सकाळी 7 वाजता मग 9:30 ते 10:30 ग्रुप ॲक्टिव्हिटी, 11 ते 12 क्लास आहे, मग परत 4 ते 5 असं. आणि मध्ये मध्ये काही इंटरेस्टिंगसुद्धा आहे. म्हणजे जसं चहा आहे सकाळी, दुपारी जेवण आहे. नुसतं भक्तीने थोडी पोट भरेल आमचं काही. नाही तर ऐकत ऐकत जावे. अरे पण जेवायलाही काही द्यावे.